पण बघा 800 900 1000 वर्ष इतकी आक्रमण झाली, पण या कुठल्याही आक्रमणामध्ये आमचा वारकरी संप्रदाय कधी थांबला नाही। आमची पावलं ही पंढरीकडे कितीही अडचणी येऊ तरी ती वळतातच, ती पंढरीला जातातच। आणि हेही किती आश्चर्य आहे बघा की पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन हे बोटावर मोजण्या इतक्या लोकांना प्राप्त होतं। काही लोकांना मुखदर्शन प्राप्त होतं, पण लाखो लाखो भाविक असे आहेत की जे केवळ कळस दर्शन करून त्या ठिकाणून जातात, पण तरी देखील दरवर्षी कळस दर्शनाकरता आमची पावलं पंढरपूरकडे वळतात, म्हणजे वळतातच। आणि म्हणून मला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी हे सांगितलं की शेवटी वारकरी संप्रदायाचे अर्धवीव म्हणून ज्या गहिनीनाथ महाराजांकडे आपण बघतो, त्यांच्या गळावरनं जी दिंडी पंढरपूरला जाते त्या दिंडीकरता जो रस्ता आहे तो चांगला करून द्या। त्या संदर्भात आता सगळ्या व्यवस्था केल्या आहेत, त्याचा आपण एस्टिमेट तयार केला आहे। निश्चितपणे आपण तो रस्ता येत्या काळामध्ये हातामध्ये घेऊ। आणि आता तर ही आनंदाची गोष्ट आहे की पंढरपूरला गहिनीनाथ गडाची स्वतःची जागा झालेली आहे आणि ती अजून त्याचा विस्तार होणार आहे। आणि पुढे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या व्यवस्था या पंढरपूरला त्या ठिकाणी होतील। पण मी आज एवढंच सांगतो, गडाचा विषय असेल किंवा पंढरपूरच्या रस्त्याचा विषय असेल, हे सगळे विषय हे निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक भक्त म्हणून मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन।